मध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार आहे। जंतर मंतर मैदानावरती आंदोलन केलं जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या रस्त्यांवर आज पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। एक पुस्तक एक तिरंगा घेऊन या अभिजित दिपके यांनी हे आवाहन सर्व सीजेपीच्या कार्यकर्त्यांना आणि मेंबर्सला केलेलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही आता केली जाते आहे। दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार बघायला मिळतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून, जे आता दिल्ली विमानतळावरून मध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार आहे। जंतर मंतर मैदानावरती आंदोलन केलं जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या रस्त्यांवर आज पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। एक पुस्तक एक तिरंगा घेऊन या अभिजित दिपके यांनी हे आवाहन सर्व सीजेपीच्या कार्यकर्त्यांना आणि मेंबर्सला केलेलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही आता केली जाते आहे। दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार बघायला मिळतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून, जे आता दिल्ली विमानतळावरून मध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार आहे। जंतर मंतर मैदानावरती आंदोलन केलं जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या रस्त्यांवर आज पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। एक पुस्तक एक तिरंगा घेऊन या अभिजित दिपके यांनी हे आवाहन सर्व सीजेपीच्या कार्यकर्त्यांना आणि मेंबर्सला केलेलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही आता केली जाते आहे। दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार बघायला मिळतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून, जे आता दिल्ली विमानतळावरून आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। प्रमोद, आपण पाहतोय या ठिकाणी अभिजित दिपके जे आहेत ते विमानतळावर दाखल झालेले, मात्र अद्यापही बाहेर आलेत की नाही, या संदर्भात काय अपडेट? शेजल, बरोबर 50 मिनिटांपूर्वी अभिजित दिपकेंचं विमान जे आहे ते याच दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरती लँड झालेलं आहे आणि बोललं जात होतं की ते लँड झाल्याच्या नंतर अर्ध्या तासामध्ये पुढच्या बाहेर येतील दिल्ली विमानतळावरून, पण अद्यापपर्यंत ते समोर बाहेर जे आहेत ते आलेले नाहीत। या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। माध्यमकर्मी, फक्त देशातीलच नाही तर इंटरनॅशनल माध्यमकर्मी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शेजल, आपण जर बघायला गेलं तर अभिजित दिपके हे यांनी अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये जे आंदोलन करायचे त्यांना जंतर मंतरवरती, त्यासाठी त्यांनी अद्यापपर्यंत पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्ज केलेला नाहीये। त्यामुळे ते इथून विमानतळावरून थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला पोहोचतील। साधारणतः इथून एक तासाभराचं अंतर आहे पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन, कारण एक 15-16 किलोमीटरचं अंतर आहे। ते तिथे पोहोचल्याच्या नंतर परवानगी घेतील आणि मग जंतर मंतरवरती आंदोलनासाठी पोहोचतील, पण अद्यापपर्यंत ते बाहेर आलेले नाहीयेत। खरं तर पोलिसांकडनं खबरदारी जी आहे ती घेतली गेलेली आहे। दिल्लीतील प्रत्येक नाक्यावरती असतील, प्रत्येक रस्त्यावरती असतील। हेच काय सेजल, तर दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 6 नंबर जे गेट आहे, ज्या गेटमधनं अभिजित बाहेर येणार आहेत, त्या ठिकाणी देखील पोलिसांनी मोठ्या पद्धतीने बॅरिकेटिंग केलेलं आहे। माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील एका बाजूला खरं तर पोलिसांकडून उभं करण्यात आलेलं आहे। पोलिसांनी कुठल्याही पद्धतीचा म्हणजे आंदोलन या ठिकाणी होऊ नये किंवा गडबड होऊ नये, गोंधळ होऊ नये, याची पूर्ण खबरदारी दिल्ली पोलीस असतील किंवा स्पेशल फोर्स जे आहेत त्यांच्याकडनं घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते। सेजल, इथून अभिजितला बाहेर काढल्याच्या नंतर तो थेट एका गाडीमध्ये बसून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला पोहोचेल, पण हे स्पष्ट होत नाही की आता अभिजित पोलिसांसोबत आहे आतमध्ये, की ज्या बाहेर येण्यासाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्याच्या नंतर ज्या फॉर्मॅलिटीज लागतात त्या फॉर्मॅलिटीज अभिजित पूर्ण करतोय, हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही किंवा त्याच्याबद्दलची स्पष्ट अधिकृत माहिती कुणीही दिलेली आतापर्यंत या ठिकाणी नाहीये। त्यामुळे अभिजित पुढच्या काही मिनिटांमध्ये, साधारणतः जे बोललं जाते सेजल अंदाज आहे, कारण इंटरनॅशनल प्रवास करून आल्याच्या नंतर कुठलाही प्रवासी अर्ध्या तासाच्या आसपास खरं तर बाहेर येत असतो, पण अभिजितला 50 मिनिटं झालेली आहेत त्यामुळे तो आलेला नाहीये। पुढच्या काही मिनिटांमधनं ते बाहेर येऊ शकतात, 15 ते 20 मिनिटांमध्ये ते बाहेर येतील, अशा पद्धतीचं खरं तर हे सगळं चित्र आहे। पोलिसांकडनं पण सगळी खबरदारी, सगळा बंदोबस्त जो आहे तो तगड्या या ठिकाणी लावल्याचं आपल्याला बघायला मिळते। शेजल, अभिजित दिपके आणि जे जेनजी आहे किंवा जे कॉकरोच जनता पार्टी आहे त्यांचं हेच मागणी आहे की ज्या पद्धतीनं नीट पेपर फुटलेला होता, त्यानंतर सीईटी पेपरमध्ये घोटाळा झालेला होता, या सगळ्या परीक्षांमधील होणाऱ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवरती पूर्णपणे धर्मेंद्र प्रधान जे आहेत शिक्षण मंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। अगदीच प्रमोद, या संदर्भात अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी। आणि यानंतर थेट आपण जातोय जंतर मंतर मैदानावरती, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले जात आहेत। गिरीश, आपण पाहतोय जंतर मंतर मैदानावरती या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि आता अभिजित दिपके हे दिल्लीमध्ये दाखल सुद्धा झालेले आहेत, काय अपडेट?
नक्कीच अभिजित दिपके दिल्लीत दाखल झालेले आहेत. अवघ्या काही वेळामध्ये ते पार्लमेंटरी पोलीस स्टेशनला पोहोचतील आणि त्यानंतर जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांच्यासोबत या आंदोलनामध्ये सामील होतील अशी माहिती आहे. पण त्यापूर्वी त्यांना आंदोलनाची परवानगी मिळणार आहे का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. पण आपण पाहतोय की खबरदारीचा पर्याय म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो सध्या जंतर मंतर परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. दिल्ली पोलिसांची तैनाती झालेली आहे. त्यासोबतच आपण पाहतोय की सीमा सुरक्षा बलाचे जे जवान आहेत त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये तैनाती झालेली आहे. मग अशोका रोड असू द्या किंवा जंतर मंतरचा रोड असू द्या किंवा आसपासचे जेवढे रोड आहेत ज्या ठिकाणी VVIPs आणि मंत्र्यांचे बंगले आहेत त्या सगळीकडे आपल्याला सीमा सुरक्षा बलाचे जे जवान आहेत ते सध्या गस्त घालताना पाहायला मिळतात. बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक गाडीची जी तपासणी आहे ती सध्या या ठिकाणी होते आणि शांततापूर्वक मार्गाने अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. तर आपण पाहतोय केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि त्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचं आज दिल्लीमध्ये हे आंदोलन आहे. जंतर मंतर या मैदानावरती हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे थेट दिल्ली विमानतळावर अभिजित दिपके दाखल झालेत. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार जंतर मंतर मैदानावर आंदोलन. पेपर लीक विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने एल्गार पुकारलाय. दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही करण्यात आलाय. दिल्ली विमानतळापासून जंतर मंतर पर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय. जागोजागी बॅरिगेट्स करण्यात आल्यात. साध्या वेशातील पोलीसही लक्ष ठेवून आहेत. मोबाईल कमांड अँड कंट्रोल व्हॅनही सज्ज ठेवण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. कथित परीक्षा घोटाळे आणि त्रुटींच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. CBSE अध्यक्षांची बदली केवळ दिखावा आहे असं CJPचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटलंय. तसा आरोप केलाय. आंदोलनाला सोनम वांगचुक, अभिनेते प्रकाश राज यांच्यासह अनेक नामांकित व्यक्तींचा पाठिंबा आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे 11 लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत. CJPच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 2000हून अधिक दिल्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह VIP नेत्यांच्या निवासस्थानांबाहेर पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात आलाय.